महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत। ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत। वळूया पुढील बातमीकडे। प्रेमाचा उद्रेक कोणत्या थराला जातो याचे एक उदाहरण मुंबईतील जोगेश्वरीमधील पाहायला मिळाले। एकतर्फी प्रेमातून एका युवकाने 16 वर्षीय तरुणीवर धारदार शस्त्राने हल्ला केलाय। प्रतीक कुबल असं या तरुणाचं नाव आहे। प्रतीक कुबल हा हार्डवेअर इंजिनियर आहे। तो कुटुंबासह विरार येथे राहतो। त्याची जोगेश्वरी परिसरात राहणाऱ्या 16 वर्षीय तरुणीशी ओळख झाली। प्रतीक आणि पीडित मुलगी हे दोघेही मूळचे मालवण आहेत। त्यामुळे दोघेही एकमेकांना आधीपासून ओळखतात। मात्र गेल्या काही महिन्यांपासून त्यांचे फेसबुकवरून बोलणं वाढले। त्यातून दोघांमध्ये प्रेम संबंध जुळल्याचं सांगण्यात येते। 16 वर्षीय तरुणी अभ्यासापेक्षा जास्त वेळ फेसबुकवर चॅटिंगमध्ये घालवत असल्याचं तिच्या कुटुंबियांच्या लक्षात आलं। त्यामुळे घरच्यांनी तिला दरडावून अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यास सांगितलं। या उलट त्यांच्या प्रेम संबंधाची कुणकुणही मुलीच्या घरच्यांना लक्षात आली। त्यामुळे पीडित मुलगी प्रतीकला भेटण्याचं टाळत होती। यानंतर प्रतीकने संबंधित मुलीला भेटण्यासाठी वारंवार विनंती केली, मात्र तिने नकार दिला। यानंतर प्रतीकने शनिवारी तिला फक्त एकदाच भेटण्याची विनंती केली। प्रतीककडे दोघांचे एकत्र फोटो होते, ते सुद्धा मुलीला परत घ्यायचे होते। त्या उद्देशाने ती प्रतीकला भेटण्यासाठी गेली। दोघांनीही जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड जवळच्या तलावाजवळ भेटण्याचं ठरवलं। त्यानुसार त्यांची भेट झाली। मात्र यापुढे आपण एकदाही भेटणार नाही असं मुलीने प्रतीकला सांगितल्याने त्याचा पारा चढला। प्रतीकने थेट चाकू काढून मुलीवर सपासप 4 वार केले। त्यानंतर प्रतीकने स्वतःवर वार करून घेतले। पुणे सोलापूर या राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या पाटस टोल नाक्याजवळ 20 ते 25 जणांच्या जमावाने टोल देण्याच्या कारणावरून टोलवरील कर्मचारी वर्गास मारहाण करून 2 तास टोल बंद पाडून 3 लाखाचे नुकसान केले असल्याची फिर्याद टोलचे सुपरवायझर किरण सुरेश नवले यांनी यवत पोलीस ठाण्यात दिली आहे। काल सायंकाळी MH12 TF 9999 या गाडी चालकांशी वाद झाला होता। त्यानंतर काही तासांनी 20 ते 25 जणांच्या टोळक्यांनी टोल प्लाझावर हल्ला केला। त्यातील काही युवकांनी हॉकी स्टिकच्या साहाय्याने कार्यालयाचे काचा फोडल्या। हे युवक जिल्ह्यातील वरिष्ठ राजकीय नेत्यांचे जवळचे असल्याचं समजते। टोल नाक्यावर होणारे हल्ले पाहता राजकीय वरदहस्त आणि गर्भ श्रीमंत असलेल्या लोकांकडून असे हल्ले नेहमी होताना दिसून येते। बातमी आहे अहमदनगर येथून। अहमदनगर महानगरपालिकेच्या महापौर पदाची आज निवड करण्यात आली असून राष्ट्रवादीचे अभिषेक कळमकर हे नवीन महापौर झाले आहेत। राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी राजीनामा दिल्यानंतर पुन्हा महापौर पदाची निवड करण्यात आली। 68 नगरसेवक असलेल्या अहमदनगर महानगरपालिकेत सध्या 67 नगरसेवक आहेत। यात राष्ट्रवादीला 17, काँग्रेसला 11, शिवसेनेला 18, भाजपला 9, मनसेला 4 आणि इतर 8 अशी स्थिती असल्यामुळे कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत नाही। महापौर पदाच्या निवडीसाठी 67 पैकी 3 गैरहजर होते, तर 3 नगरसेवकांना अपात्र ठरवण्यात आले। शिल्लक राहिलेल्या 61 पैकी आघाडीकडे 32 तर युतीकडे 29 असं संख्याबळ होतं। यात काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीबरोबर मनसे आणि काही अपक्ष यांच्या सीट आल्यानं सत्ता आपल्या ताब्यात ठेवण्यात राष्ट्रवादीला यश आलं आणि अहमदनगर महानगरपालिकेवर पुन्हा राष्ट्रवादीचा झेंडा फडकला। 13 वर्षाच्या या अल्पवयीन मुलीवर नराधम 2 आरोपींनी अत्याचार करून तिचा अश्लील व्हिडिओ क्लिप तयार केल्याचा प्रकार बीड तालुक्यातील पाली येथे उघडकीस आलाय। या प्रकरणी मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून बीड ग्रामीण पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे। पाली येथे 28 मे 2015 रोजी गावातील 13 वर्षाची मुलगी दुपारी पाणी आणण्यासाठी घराबाहेर पडली होती। गावातीलच महेश मधुकर नवले, अक्षय बापूराव नवले या 2 तरुणांनी तिला महेशच्या घरात नेऊन तिच्यावर अत्याचार केला। यावेळी मोबाईलने व्हिडिओ क्लिप तयार केली। गावात ही क्लिप पसरली। घडलेला प्रकार कोणास सांगितला तर तुला जीवे मारू अशी धमकी या दोघांनी मुलीला दिली। शेवटी तिच्या आईने रविवारी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात घडलेला प्रकार सांगितला। घडलेल्या माहितीवरून पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केलाय। बीड ग्रामीण पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे। आमदार उन्मेष पाटील मित्रमंडळाच्या वतीने अपंग बांधवांसाठी मोफत भव्य अपंग तपासणी आणि कृत्रिम अवयव प्रत्यारोपण शिबिराचे आयोजन तसेच वंजीबाबा अध्यापक विद्यालय येथे आयोजित करण्यात आले। आयोजित केलेल्या शिबिरामधील गरजू अपंगाची तपासणी करून आवश्यकतेनुसार साहित्याचे वाटप 9 ऑगस्ट रोजी केली जाणार असल्याची माहिती आयोजकांच्या मदतीने देण्यात आली। प्रथम शिबिराचे आमदार उन्मेष दादा पाटील यांनी अपंगाचे फॉर्म भरून शिबिराचा समारोप त्यांच्या हस्ते झालाय। त्यांनी शिबिर आयोजित करण्यामागील पार्श्वभूमीवर थोडक्यात माहिती दिली।
आमदार होऊन 180 दिवस होत असताना अपंगाच्या कामी आलो त्याचे समाधान असल्याचं आमदार उन्मेषदादा पाटील म्हणाले. प्रथमच अपंगांना सोयी सुविधा पुरवण्याचे शिबिर घेण्यात आल्याचं समाधान असल्याचं यावेळी अपंग विकास संस्थेचे अध्यक्ष मीनाक्षीताई निकम यांनी सांगितले. अपंगाच्या व्यथा आणि समस्या आमदार उन्मेषदादा पाटील यांच्यासमोर मांडल्या. गेल्या 25 वर्ष अशा शिबिराची प्रतीक्षा होती, ती पूर्ण झाल्याचं समाधान असल्याचं मीनाक्षीताई निकम म्हणाल्या. आमदार उन्मेषदादा पाटील यांच्यामुळे ही संधी अपंगांना प्राप्त झाल्यानं त्यांचा वैयक्तिक आभार देखील मानले. जयपूर फूडच्या माध्यमातून चालता येणार असल्यानं एका अपंग बांधवाने भावनिक होऊन अपंगांना मदत करणाऱ्या उन्मेषदादा पाटील यांचे आभार मानले. सकाळपासून अपंगाची शिबिरास्थळी गर्दी होती. शिबिरात आरोग्यदूत रामेश्वर नाईक, मुंबईचे डॉक्टर मंगेश माळी, डॉक्टर समीर भुतगावकर, डॉक्टर दिनेश झोरे, डॉक्टर हुसेन मोहम्मद यांनी रुग्ण तपासणी आणि त्यांच्यावर आवश्यकतेनुसार उपचार केले. कार्यक्रमासाठी अधिक परिश्रम राजेंद्र चौधरी, हायकोर्ट वकील धनंजय ठोके, संजय चौधरी, घुष्णेश्वर पाटील, संजय पाटील, प्रभाकर चौधरी, दिनेश बोरसे यांनी घेतले. खूप महत्त्वपूर्ण कार्यक्रम आहे. ज्या कृत्रिम अवयवांसाठी त्यांना अगदी इकडे तिकडे फिरावं लागत होतं आणि सगळी ठिकाणी जाऊन जेव्हा ते मिळत नाही, अगदी भाडंतोडं खर्च करून उन्हाताणाचं ते अगदी एकाच ठिकाणी आमदार उन्मेष पाटील यांनी मिळवून दिलं आणि खरोखर अपंगांना उपयोगी अशा वस्तूंची त्यांनी निवड केलेली आणि त्यांचा सगळ्यांना उपयोग होईल आणि खरोखर त्या खूप चांगल्या पद्धतीचा दिला. जिल्हा प्रतिनिधी आनंद खरासह ब्युरो रिपोर्ट 40गाव. जाता जाता एक नजर टाकूया आजच्या हेडलाईन्सवर. एमआयएमचा जन्मच मुळात वाद निर्माण करण्यासाठी झाला असून स्मारकाला विरोध करणाऱ्यांना जनता माफ करणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची एमआयएमवर टीका. जनता परिवाराच्या एकत्रीकरणासाठी प्रयत्नशील असलेले मुलायमसिंग यादव हे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या एककली कारभारामुळे वैतागले. नितीश राहुल भेटीमुळे मुलायमसिंग यादवांनी व्यक्त केली नाराजी. आणि महाराष्ट्रात राहून शिवाजी महाराजांनी शिवसेना प्रमुखांच्या स्मारकांना विरोध करणे हा कृतज्ञपणाचा कळस. शिवसेनेच्या सामनातून एमआयएमवर घणाघाती टीका. तुर्तास वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा गरजा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्यासोबत. गरजा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्यासोबत.